हो हा हे धनगर हा. लोक तर काय करणार, हम्म. त्या गोपीकडे पाळणार. हो बरोबर का? हो मग आपले जे मराठा, जेवढे आपले मराठा आहेत हा, हो हो. त्यांनी मतदान कोणाला करायचं? हॅलो. बळू आहेत का? हो बोला. बळू भाऊ जत मधून बोलतो. हा बोला ना. तुम्ही जी पोस्ट केली होती ना, हा मग त्याबद्दल बोलायचं होतं. हा बोला ना. म्हणजे आपलं पुढचं नियोजन कसं काही सांगावं आलंय का? नाही ग्रुप करायला सांगितला तिकडला. हा ग्रुप करायला सांगितला ग्रुप. ग्रुप करायला सांगितलंय का? हा व्हॉट्सअप ग्रुप करायला सांगितलं फक्त. मग दादा येतील का? नाही तसं काही नाही, जे माहिती तुम्हाला खरं सांगतो, फक्त ग्रुप करायला सांगितलं. पुढचं काही नियोजन नाही माहिती मला. दादांना सभा घ्यायला सांगा ना मग. नाही पण ते आपल्या हातात नाही ना. कसं हो? हा? हं? आपल्या हातात नाही ना ते. कोणाच्या हातात आहे? मला आता काय ते दादा निर्णय घेतील ते आता. जर दादांची इथं सभा राहायची असली तर काय करावं? हो हा हे धनगर लोक तर काय करणार, हं. त्या गोपीकडे पाळणार. हो बरोबर का? हो मग आपले जे मराठा, जेवढे आपले मराठा आहेत हा, हो हो. त्यांनी मतदान कोणाला करायचं? पुढचा उमेदवार कोण आहे तिथं? हा पुढचा उमेदवार कोण आहे? उमेदवार आता मला बी आता दोन हा पुढचा उमेदवार कोण आहे भाजपच्या पुढला? म्हणजे भाजप फक्त पाडायचे आहे ना आपल्याला? हो पण पुढला कोण आहे भाजप? पुढला कुठला आहे? म्हणजे भाजप आपल्याला सुपडा साफ करून टाकायचा. ते तर खरंच आहे, पण पुढला उमेदवार कोण आहे तिथं? उमेदवार आता त्याचं नाव मला काही लक्षात येईना बरं का बाळाभाऊ. हं. हं. तुम्ही कसं करताय मग? दादांना सांगा ना मग तेवढं. मग मी काय सांगतोय, हा मी तुम्हाला जेवढं मला कळलं मी तेवढं सांगतोय तुम्हाला. फक्त ग्रुप करायला सांगितलं होतं. पुढचं विचारा नाही जेवढं काय करायचं म्हणते तुम्हाला. जेवढं सांगितलं तेवढं करा. ग्रुप म्हणजे आपला व्हॉट्सअप ग्रुप तयार करायचा काय? हा व्हॉट्सअप ग्रुप. मी फक्त तिकडून नंबर आले तर ग्रुप ऍडमिनला देणार. ऍडमिन तुम्हाला ठेवू का मग? हा ऍडमिन तुम्हाला ठेवू का? हो ठेवा, पण ते जे ग्रुप करणार आहेत का ते ग्रुप ऍडमिनला मी नंबर देणार मी तिकडं. बरं. हा ग्रुप ऍडमिनला नंबर देणार तिकडे. मला एक सांगा ना बाळाभाऊ, हा नेमकं झालंय असं बरं का, तुम्हाला सांगू का, जवळजवळ 50 ते 60% आहे ना धनगर समाज आहे इथं. अरे बापरे. जत मध्ये तुम्हाला माहिती आहे का? नाही मला नाही माहिती, तिकडे एवढी माहितीच नाही तर. अरे मग तुम्ही डायरेक्ट पोस्ट करताय. मला काय, मला जे सांगितलं ते करणार मी. तुम्हाला कोणी सांगितलं होतं? हा कोणी सोशल मीडिया सांगितलं? टीम मधून. सोशल मीडिया टीम मधून. हो मग मी तुम्हाला सांगतो ना, मी जत बातला आहे. हा जत मध्ये ना, जत मध्ये जवळजवळ 50 ते 60% धनगर समाज आहे. हा हा. जर अख्खा धनगर समाज जर त्या गोपीचंदकडे गेला, नाही तिकडे जाणारच जर तिकडे जातच असते. हा उरला आहे ना, उरला 40% समाज. 40% म्हणजे दलित येतात, हा हो हो ओबीसी येतात. हो. त्यांचं कसं करायचं मग? नाही मी काय म्हणतोय, त्यांचा 60% समाज तिकडे जाणार. आपापला नेता आपापल्या जातीला प्रिय असतो तर तिकडे जाणार. 60% म्हणलं मग राहिले काय? मग सांगा. 60% म्हणलं समाज म्हणलं दलित समाज जातच असतोय. दुसरा मराठा 20% जात असतोय. सगळं वेगळ्या साईडला जात असते का? हा ना, मग त्यावरती काहीतरी गणित ठरवा ना. मला तर असं वाटतंय बरं का बाळाभाऊ, मला असं वाटतंय का तुम्ही जर आपल्या दादांची सभा जर लावली नाही इथं, हा काहीतरी फरक पडन. सभा लावण्या एवढा मोठा मी गप्पा कशाला मारायच्यात. सभा लावण्या एवढा नियोजन करायपुरता एवढा मोठा माणूस नाही गड्या. मला जेवढं सांगितलं आपलं तेवढं करायचं, जेवढं होतंय तेवढं. आणि कसं आहे माहिती का, आता इकडे परळीमध्ये धनगर समाज आहे. हा बरं. तर धनगर समाजातले मोठमोठे नेते इकडं मराठा समाजाला सपोर्ट करायचे. परळीमध्ये धनगर समाज? हा मग बिडकर प्रभाकर वाघमोडे, बाबासाहेब काळे. बरं. हा म्हणजे ते आपल्या दादांना सपोर्ट करतात? हा मग तिथे जाऊन भेटून आले तर. बाबासाहेब काळे झाले, अजून कोण कोण? प्रभाकर वाघमोडे. वाघमोडे.
बिडगराबाला तिकीट जे भेटलं असतं इथलं हा 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 आपण निवडून येत होतो माहिती का हा ना. बिडगराबा. पण ते शरद पवारचं काय डोकं, कारण मराठा समाज आबा सोबत जात होता, भटक्या समाज जात होता, मुस्लिम समाज जात होता. कारण जरांगे पाटील बिडगराबाला सपोर्ट करतो माहिती का. नाही ना, दादांना मारणारे भरपूर लोक आहेत बरं का. अहो मी काय म्हणतोय, ते 2-4 नेते सोडले तर गावखेड्यामध्ये ना म्हणजे काहीच नाही बरं का. मराठा ओबीसी गावखेड्यामध्ये तळागाळामध्ये काहीच वाद नाही. नाही पण बरं का बाळाभाऊ, हा, आपल्याला ह्या भाजपचा सुपडा साफ करायचा म्हणजे करायचाच आहे. एक मिनिट आहे का, आपला शत्रू कुठलीच जात नाही, आपला शत्रू फक्त भाजप आहे. भाजप आहे ना फक्त. हा, हम्म. कुठलीही जात नाही किंवा कुठल्या नाही, फक्त भाजप. मग भाजपमध्ये मराठी नेते जरी असले तरी पाडायला पाहिजेत, माझं असं मत आहे. बाळाभाऊ, तुम्हाला मी एक प्रश्न विचारू का? फक्त एकच प्रश्न विचारतो. हा, विचार. चला बरं का. आता फडणवीस बामण असो कोणी असो, मला आहे ना, मला म्हणजे प्रामाणिक मला असं वाटतंय बरं का त्याने आपल्याला 10% EWS दिलं होतं आणि किंवा नाही का ECBC दिलं होतं, ते आपण नाकारून मोकळं झालो आपण. बरोबर का. का आम्हाला हे नाही पाहिजे म्हणजे ते कोर्टात टिकत नाही ना. दुसरं टिकलं का अगोदर 2 वेळेस नाही ना टिकलं. 2 वेळेस टिकलं नाही. काय माहिती का, हे खरं विचार करायचं गेलं